आता एक महत्त्वाची बातमी मुंबईनंतर आता पुण्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून पुण्यामध्ये पावसाने थोडीशी उसंत घेतलेली होती, मात्र आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। पावसाच्या सरी पुण्यामध्ये पुन्हा एकदा बरसू लागलेल्या आहेत। 3-4 दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने पुण्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाणी साचण्याचे सुद्धा प्रकार जे ते घडलेले होते। आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच पाऊस कोसळतोय आणि आता पुण्यामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झाली आहे। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। लक्ष्मण, वृषाली, मे महिन्यातच खरं तर पावसाने राज्यभरात दमदार अशी हजेरी लावली होती। मात्र त्यानंतर गेली 4 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेले आपले चित्र राज्यभरात पाहायला मिळालं। मात्र आज सकाळपासूनच पुण्यामध्ये खरं तर ढगाळ वातावरण जे आहे ते पाहायला मिळत होतं। मात्र आता गेली अर्ध्या तासापासून पुण्यामध्ये सध्या शहरासह विविध भागामध्ये जोरदार पाऊस जो आहे तो सध्या बरसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सकाळपासूनच कार्यालयीन वेळ असल्यामुळे अनेक नागरिक जे आहे ते आपल्या ऑफिसच्या कामासाठी जात होते। मात्र दुचाकीस्वार असेल त्यांची चांगलीच तारांबळ जी आहे ती सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळते, कारण की गेली अर्ध्या तासापासून पुण्यामध्ये सध्या शहरासह विविध भागामध्ये जो पाऊस आहे ते जोरदार सध्या बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर हवामान खात्याने पण अंदाज दिलेला होता की पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे। मात्र तुरळक ठिकाणी जो आहे तो मेघगर्जनेसह पाऊस पडेल। खरा पाऊस जो आहे तो 13 जून ते 12 जूनला राज्यभरात सक्रिय होणार आहे असा पुणे वेधशाळेने जो आहे तो अंदाज जो आहे तो खरं तर त्यांच्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। मात्र सध्याचे जे चित्र जे आहे ते पुण्यामधलं आपण पाहू शकतो की गेली सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि आता सध्या अर्ध्या तासापासून सध्या जोरदार पाऊस जो आहे तो शहरासह विविध भागामध्ये बरसताना जे चित्र आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळतं। यामुळे साहजिकच गेली 4 दिवसापासून पाऊस नव्हता आणि आज अचानक पाऊस आल्यामुळे दुचाकीस्वार असतील किंवा जे वाहन चालक आहेत त्यांना सुद्धा वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। त्याचबरोबर ती सकल भाग जे आहे ते सकल भागामध्ये पाणी सध्या साचायला सुरुवात झालेली आहे। वाहतुकीला विविध ठिकाणी सध्या अडचणी येताना आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळत आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर इकडे मुंबईमध्ये सुद्धा पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। सकाळच्या वेळेला काहीशी उसंत घेतलेली होती, मात्र आता पावसाचा जोर वाढलेला आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गिरीश, मुंबईमधल्या कोणत्या भागामध्ये तुम्ही आहात आणि काय स्थिती आहे? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की काल रात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। बरेचशी ठिकाणे आहेत जसे की कुर्ला असेल, बँड्रा असेल, सांताक्रूज, चेंबूर, विलेपार्ले, बोरिवली, जोगेश्वरी या सगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे आणि आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाची रिपरिप पाहायला मिळते। मात्र या सगळ्यांमध्ये हवामान खात्याचं जे वेळापत्रक आणि जो अंदाज पावसाबद्दलचा बांधण्यात आला होता तो पुन्हा एकदा फोल ठरलेला आहे, कारण ग्रीन असा अलर्ट जो आहे तो मुंबईला देण्यात आला। मात्र आपण पाहतोय की काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली, आज देखील पावसाची रिपरिप सुरू आहे। मी सध्या मुंबईच्या वरळी परिसरामध्ये आहे। या ठिकाणी सुद्धा काही वेळापूर्वी मुसळधार पाऊस झाला आणि अजूनही पावसाची जी रिपरिप आहे ती सुरूच असल्याचं चित्र स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते। आणि आज मुंबईमध्ये ठिकठिकाणी अशाच पद्धतीने पाऊस पडतोय, ज्यामुळे चाकरमान्यांना काहीसा जो फटका आहे तो बसलेला आहे, कारण ऑफिसला पोहोचण्यापूर्वीच पावसानं मध्येच खोडा घातला आणि त्यामुळे वाहतुकीचा सुद्धा काही प्रमाणामध्ये खोळंबा झाला। ठीक, नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।